राजेश कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ कांदा। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी तूर डाळ अर्धी वाटी स्वच्छ धुवून आता ती आपल्याला 1 ते 2 तास भिजत ठेवायची आहे। तूर डाळीऐवजी तुम्ही मिक्स डाळी वापरू शकता। तर आता आपण 2 तास डाळ छान भिजवून घेऊयात। तर इथे मी 2 तास डाळ छान अशी भिजवून घेतलेली आहे। तर आता आपण यामधलं पाणी काढून घेऊयात। तर इथे मी डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता आपण डाळ कांदा बनवायला घेऊयात। त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे। 2 चमचे तेल मी इथे कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे छान फुलले की त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। डाळ कांदा असल्यामुळे इथे कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे। भरपूर असा कांदा आपल्याला इथे छान असा परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे कांदा आपण इथे परतून घेऊयात। तर इथे कांदा हलकासा तळत आला की त्यामध्ये आपल्याला इथे लसूण आणि अद्रक छान अशी ठेचून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे। कांदा छान असा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा परतला की त्यामध्ये टाकायचा आहे लाल तिखट, गरम मसाला, थोडंसं धना पावडर, थोडीशी हळद आणि मसाले यामध्ये छान असे मिसळून घ्यायचे आहेत। 1 मिनिटभर छान मसाले इथे परतून घ्यायचे आहेत। तर इथे मसाले छान असे परतले की त्यामध्ये आता घालायची आहे भिजवलेली डाळ आणि डाळ आपल्याला यामध्ये छान अशी मिसळून घ्यायची आहे। तर इथे छान अशी डाळ मिसळून झाली की त्यामध्ये आपण टाकूयात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि मीठ यामध्ये छान असं मिसळून घेऊयात। मीठ छान मिसळून घेतलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता पाणी। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे। पाणी टाकून झालं की त्यामध्ये आता आपल्याला भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छान एकदा मिसळून घ्यायचं आहे। तर इथे आता छान मिसळून झालं की त्यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवरती छान अशी डाळ कांदा शिजवून घ्यायचा आहे। तर 5 ते 7 मिनिटांनंतर इथे आपला डाळ कांदा छान असा शिजलेला आहे। छान असा आपला इथे डाळ कांदा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपला डाळ कांदा तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।